हॅलो, कुटुंब दाखवतोय आणि 3 कुटुंबांमध्ये ज्या रोजच्या आपल्या क्रिया होतात त्याच दाखवतोय आम्ही. स्टार्ट. जलसाक्षरता त्याच्या संदर्भात गट क्रमांक 2 जे आहे ते स्त्रोत जे आहे पाण्याचे त्या स्त्रोतांचे ॲक्शन्स करून दाखवणार आहे आणि मी त्या ओळखणार आहे. ओके. ओळा येणार ओळा. छान छान. आपली प्रेयर झाली. आता तुमची प्रेझेंटी घेते मी. रोल नंबर 1, 2, 3, 4. यस, कमिंग. का लेट आले तुम्ही दोन्ही? आमच्याकडे लाईट आणि पाणीच नाहीये, तर काय कसं येणार? का पाणी भरून ठेवत नाही तुम्ही? मॅडम, आम्ही तयार होऊन आलो. तयार होऊन आले, पण ही सांगते पाणी नाही येत. मग तू आंघोळ करून आलाय का? हो, केली मॅडम. हो का? ती खोटं बोलते ना? का इथे ये. का आंघोळ नाही केली तू? मॅडम, पाणीच नाही आमच्या घरी. 2 दिवस झाले. आज लाईट नाही, शुक्रवार आहे. ओ माय कसं गॉड. आंघोळ करणार? तर मम्मी पाणी भरून ठेवत नाही का? नाही, ते छोटा भाऊ आहे ना, तो नळ असं उघडाच ठेवतो, मग सगळं पाणी खाली झालं टाकीतून. ओके. तर मम्मीला सांगायचं नळ व्यवस्थित बंद करून ठेवायचं. तुम्हाला माहित आहे का आता या वर्षी पाऊस खूपच कमी आलाय, त्यामुळे आपले KDMC ने पाणीवरती कपाट ठेवली आहे आणि म्हणून दर मंगळवारी आणि शुक्रवारी पाणीचे कपाट होणार आहे. तर पाणी आपल्यासाठी जीवनात काय काय उपयोगी असते ते तुमचे आता सायन्सचे टीचर येणार, ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. ओके, मी त्यांना सांगते तुम्हाला सांगायला, आणि तसं तुम्ही घरी पण सांगा. ओके, चला बसा आणि उद्यापासून लवकर या. मग आपल्या वर्गातले विद्यार्थी 2 विद्यार्थी आले, ते बोलतात की आंघोळच केली नाही. का केली नाही? तर पाणी भरलं नाही. मम्मीने पाणी भरलं नाही सांगताय. मग पाण्याचं महत्व काय आहे? तर यांच्या घरी जर त्यांच्या मम्मीने जर पाणी भरून ठेवलं असतं तर त्यांनी आंघोळ केली असती की नाही? मग हे आपल्याला सगळ्या मुलांना कळायला पाहिजे की बाबा पाणी हे आपल्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे. मग आता पाणी आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे मी सांगणार आहे. तर पाण्याचा बहुतेक भाग भरपूर आहे, आपल्या पृथ्वीवर पाण्याचा भरपूर भाग आहे, पण थोडंच पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे. मग अर्ध पाणी काय आहे?
खारट आहे, समुद्रामध्ये आहे आणि एकदम थोडं एक थेंबा एवढं पाणी आहे. विद्यार्थी, म्हणजे एवढं थेंबा एवढं म्हणजे मुबलक पाणी आपल्या पृथ्वीवर आहे. तर मुलांनो, पाण्याची बचत हे करणं आपलं कर्तव्य आहे. पाणी बघा, एका वर्षी जर पाणी मिळालं नाही तर किती आपली ताणाताण होते बघा. म्हणजे घरात जर पाणी साठवून ठेवलं नाही तर कसे हाल होतात. आपल्याला पाणी कशासाठी लागते बरं, सांगा बघू. बघा, प्रत्येक काम, कोणतं पण काम पाण्याशिवाय होते का? होते का? कोणत्या पण कामासाठी आपल्याला पाणी आवश्यक आहे. आता समजा एक दिवस पाणी भरलंच नाही, समजा आपण इथं आलोय, आपण पाणी आणलंच नाही, एक दिवस पाणी पिलंच नाही, तर कशी अवस्था होईल बरं आपली? कशी अवस्था होईल? राहू शकू का आपण बिना पाण्याचं? राहू शकणार तुम्ही? एक दिवस बिना पाण्याचं राहू शकणार का? नाही राहू शकत. पाणी नसलं तर आपला जीव कसा होईल? एकदम कासावीस होईल. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे पाणी हे आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे. सगळ्या कामासाठी आपल्याला पाणी आवश्यक आहे. घरामध्ये अंघोळीसाठी, भांडी धुण्यासाठी, पिण्यासाठी, महत्वाचं पिण्यासाठी, परत शेतकऱ्यांना शेतीसाठी, कारखान्यांना उद्योगधंद्यासाठी. म्हणजे ह्या पाण्याची काय करायला पाहिजे? आपल्याला काय करायला पाहिजे? बचत करायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे. तरच काय होईल? प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, पाण्याची काय करायची आहे आपल्याला? बचत. आता तुम्ही शाळेत येतात बरं, शाळेत येतात, पाण्याची बॉटल आणतात, किंवा आपल्या शाळेमध्ये पाणपोई असते, मग तिथं तुम्ही जातात. मग तिथं काय करतात बरं? आपण काय करतो? डबा खाल्ला की नळ चालू करतो आणि तसंच काय करतो? डबा धुतो आणि नळ चालूच ठेवतो आणि येऊन जातो वर्गात. मग हे योग्य आहे का? योग्य आहे का? मग काय करायला पाहिजे? आपण नळ बंद करायला पाहिजे. मग हे शाळेमध्ये, घरी पण बघा, आई काय करते? भांडे धुत असते आणि नळ चालूच ठेवते आणि भांडे घासत असते. मग काय होते? पाणी वाया जाते की नाही? मग याच्यासाठी काय सांगायला पाहिजे तुम्ही आईला? मम्मी, हे नळ बंद कर पहिले, आणि जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढ्याच पाण्यात तू काय कर? वापर कर. म्हणजे हे आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर मुलांना पाण्याचं महत्त्व काय आहे हे कळेल. तर